अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा. समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नामस्मरण का करावे, कधी करावे, कुठे करावे, त्याला काही वेळ व काळ असतो का. पण हे पाहण्याआधी आपण गुरुमाऊली या चॅनेलवर नवीन असाल तर गुरुमाऊली या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. तर मंडळी, नाम जपाला कोणत्याही गोष्टीचा विटाळ नाही. सोवळ्या ओवळ्याचा विचार न करता जाता येता, उठा बसता, कार्य करिता, वदनी वदता, घरी दारी गाज गिळता, असे सर्व काळ केव्हाही आपण नामस्मरण करू शकतो. मग ते आपोआप होऊ लागते. फक्त मन पवित्र पाहिजे, प्रसन्न पाहिजे, म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा प्रवेश अंतःकरणात होण्यास वेळ लागत नाही. नाम किती घ्यावे, कुठवर घ्यावे याला मर्यादा नाही. प्रपंचातून जेवढा वेळ नामासाठी काढता येईल तेवढा वेळ काढून नाम जप करावा. जेवढा जास्तीत जास्त नाम जप करता येईल तेवढे अधिकच चांगले. आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. कारण भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजतच नाही, तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे, म्हणजे ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुरते. पुढे देहाचे आणि मनाचे कण न कण आपोआप नामजप करतात. म्हणूनच मंडळी, ब्रह्मांडाचे नायक असणाऱ्या, कलियुगातील तारणहार असणाऱ्या राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण नक्की करा व स्वामीमय होऊन जा. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ.